ज्येष्ठ नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरीची वैज्ञानिक माहिती दिली। कोजागिरीचे महत्त्व तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो या संदर्भात उपस्थितांना सेवानिवृत्त प्राचार्य BS पाटील यांनी सांगितले। तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला। या कार्यक्रमात ज्येष्ठांनी उत्साहात सहभाग नोंदवून कोजागिरी साजरी केली। नंदुरबार तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थातर्फे कोजागिरी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव चौधरी होते। सर्वात आधी साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म सामूहिक रीतीने म्हटली गेली। अध्यक्षांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेने केलेल्या कार्याची माहिती दिली। महिला सभासद श्रीमती गीता पंडित यांनी कविता गाणे म्हणून दाखविले। महिला अध्यक्षा श्रीमती देवकन्या सोनार यांनीही उत्सवाबद्दल छान माहिती दिली। संस्थेचे उपाध्यक्ष अशोक टेंभेकर यांनीही कोजागिरीबद्दल माहिती सांगितली। कोषाध्यक्ष दरबार सिंग गिरासे यांनी संघटनेबद्दल छान माहिती सांगितली। सचिव राधेश्याम सोनार यांनी दीपावलीच्या पूजेबद्दल माहिती सांगितली। माजी प्राध्यापक प्रभाकर भावसार यांनी कैवल्याच्या चांदण्याला अभंग गाऊन दाखवला। महिला उपाध्यक्षा सौ रंजना शिंपी यांनीही गाणे म्हटले। श्री टेंबेकर यांनी आभार मानले। सभेत सर्व ॲडव्होकेट PN देशपांडे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंपी, प्राध्यापक MR गुजराती, ॲडव्होकेट श्रीराम सोनार, तात्या पिंगळे वगैरे सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व राजाराम निकम, देवीदास वसईकर, रामाबुधा चौधरी, दत्तात्रय शिंपी, अनिल शंकरराव चौधरी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रम नंतर सर्वांना पोहे आणि दुधाचे वाटप करण्यात आले। त्याचा नीट अभ्यास करा। जुन्या ऋषी मुनींनी सुद्धा या सणांच्या मागे काहीतरी विज्ञान धरूनच ते सण साजरे केले जातात। कोजागिरीच्या बाबतीत विज्ञान असं म्हणतं की पृथ्वीभोवती चंद्र फिरत असताना एक काळ असा येतो की तो पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो। पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरते। मग आपण पृथ्वीवर राहणारे का हालत नाही, का पडत नाही, असे वैज्ञानिक प्रश्न अनेक आहेत। त्याला एकच उत्तर आहे, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम। आणि त्या पद्धतीने ज्या वेळेला चंद्र आणि पृथ्वी सर्वात जास्त जवळ येतात त्यावेळेला त्यांचं जे इंटरॅक्शन होतं न्यूटनच्या नियमाप्रमाणे त्यावेळेला वेव्ह ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, रेज ज्याला म्हणतो आणि आपण मराठीमध्ये किरण म्हणतो, ते किरण पृथ्वीवरती जे येतात त्याच्यामध्ये शॉर्ट वेव्हलेंथ असते आणि ते क्रिया करत असतात। त्यातल्या त्यात ते रेज जे असतात ते दुधावरती औषधी युक्त क्रिया करत असतात। म्हणून आपण चंद्रप्रकाशामध्ये ते दूध ठेवतो गरम करून, साखर ठेवून बराच वेळ झाला म्हणजे आपण त्याला पितो। ते दूध नाही पित, आपण औषध पित असतो ज्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये जे म्हटलंय कफ पित्त हे जे वेगवेगळे प्रकार आहे याच्यावरती ते रामबाण आहे। कोजागिरीचं दूध पिणं म्हणजे औषध आहे ते आयुर्वेदामध्ये म्हटलेलं। आणि त्यामुळे आणि ते शारदाचं चांदणं म्हणतो त्याला कारण असं आहे की ठराविक वेळमुळे आपण त्याला शारदाचं चांदणं, ज्याच्यापासून बघा तुम्ही अनेक ऋतूंमध्ये शरद ऋतू हा आपल्याला सर्वात प्रसन्नता देणार आणि त्यामुळे त्याला आपण शरदाचं चांदणं म्हणतो। आणि या शरदाच्या चांदणामध्ये जर दूध अर्धा एक दीड तास ठेवलं तर त्याचे जेवढी जे किरण पडतात त्याची रासायनिक क्रिया होऊन त्या दुधामध्ये औषधी गुण होता येतात आणि म्हणून त्याला आपण आनंदाने दूध वेगळ्या अर्थाने पितो। आम्हाला लवकर द्या दूध आणि त्याचे निश्चितच फायदे होतात। अशी ती कोजागिरी मागची पूर्वपीठिका आहे।